राम राम मंडळी अँड वेलकम टू अवर चॅनल. सो आजचा व्लॉगमध्ये त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो, मी आलोय बर्लिनला. आज आम्ही आता आमच्याकडे ईस्टर विकेंड होता, तर ईस्टर विकेंडला खूप साऱ्या पद्धतशीर सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं कुठं जायचं. तर आम्ही आता आलोय बर्लिनला आणि बर्लिनला पुढचे 4-5 दिवस आम्ही असणार आहे. हॅलो, काही नमस्कार वगैरे, राम राम. राम राम. आज हे जयंती, हनुमान जयंती आज. जय हनुमान. जय हनुमान. अरे जय बाप्पा कुठे गेले? थांब, गदा कुठे गेली आपली? जय हनुमान. तर आज हनुमान जयंती तर आहे, बट इथे ईस्टरचा वीकेंड असल्यामुळे आम्ही आलोय बर्लिनला. ऍक्च्युअली बट आम्ही लवकर आलो. हा, म्हणजे एक वीक आधीच आम्ही बर्लिनला सलोनीकडे आलो आणि आता आम्ही चाललोय स्पाइस जंक्शनला. स्पाइस जंक्शनची खासियत अशी आहे की तिथे एक तर पहिली गोष्ट सगळं समोसा तर ऍक्च्युली एक इंडियन स्टोर आहे, बट एव्हरी सॅटर्डे त्यांच्याकडे फूड काउंटर्स असतात इंडियन लोकांसाठी, स्पेशल देसी लोकांसाठी, म्हणजे आपल्यासाठी. आणि आम्ही जिथे राहतो मार्बुर्गला तिथे काही अशी स्कीम नाहीये, त्याच्यामुळे बर्लिनला आम्ही फक्त खाण्यासाठी आलोय. 8 दिवस फक्त आम्ही खाणारच आहे आता बाहेरचं. खाणार म्हणजे घरी पण खायला भेटतं, बट बाहेरचं जे स्ट्रीट फूड आहे ते इथे जरा जर्मनीमध्ये भेटत नाही. आणि तुम्ही आपल्या कोणत्याही लोकांना विचारा, इंडियन लोकांना, जेव्हा आपलं किती पण घरचं फूड खा, पण जर बाहेरचं भेटलं नाही ना तर माझ्या थोडेसे तुम्ही भावना समजू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्लॉग आणि जाऊया पटकन स्पाइस जंक्शनला. लेट्स गो. स्पाइस जंक्शन नाही, सॉरी, स्पाइस विलेज. थँक्यू. थोडासा करेक्शन, पण ठीक आहे. चला. पडली का? धपकली. चला, ही आहे सलोनी. कुठे गेली सलोनी? हॅलो. चला लवकर चला, टाइमपास नाही. चावी घेतली, चला. जिलेबी जिलेबी. आता बायको अशी घेतली गाडीत चावी घेतली, सगळं घेतलं. बायको कसं करशील आता दुकानात गेलं? जिलेबी. गरम गरम जिलेबी पण भेटते तिथे. आत्ताच आम्हाला एक अपडेट मिळाली, समोसा ते सगळं भेटतं. का बरं नाही खाणार? जिलेबी बिलेबी सगळं खाणार. स्वीट मारत तिच्या मायला. जो मिलेगा वो तोडेगा आज. चला आता आपण आलोय पद्धतशीरपणे. यू गाडी कुठे? आपली गाडी आहे थोडीशी त्या साईडला. चल का? काय गाडी इकडे लावलेली. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. सो आता गाडीवरती काही फाईन आलेला नसेलच, आय होप सो, कारण की पार्किंगचा इथे काही बोर्ड नाही. मी दिलीला हे काही नाही आलेलं, मग काय ताण नाही. आपली गाडी फाईन तर आलेली नाहीये, म्हणजे आपण सेफ आहे. काय होतं, कधी कधी जर तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी लावली ना तर इथे पद्धतशीरपणे पुढे तुमच्या डॅशबोर्डवरती लावून देतात फाईन, आणि मग तुम्हाला तो भरावा लागतो. तर अशी स्कीम आहे इथे, तुम्हाला माहितीच असेल. सो चला आता आपण गाडी स्टार्ट करूया, बाप्पाच्या पाया पडूया. गणपती बाप्पा. चल रे पटकन. बायको कुठे गेली? आणि ही कुठे? सलोनी जल्दी चल. चला आता आम्ही जातो स्पाइस जंक्शनला. येस. ओके, भेटूया थोड्या वेळात. 11 मिनिटात. चलो लेट्स गो. सिग्नल लागला पहिलाच. आले सिग्नल. राठौस शोनबर्गचं राठौस. ओके मस्त आहे. त्या साईडला जर गेलं ना आतमध्ये, तिकडे मस्त गार्डन पण आहे. खाली फ्लो मार्केट आहे इथं. हो, मोठं दिसतंय फ्लो मार्केट. हो, इथे युजली प्रत्येक एरियामध्ये एक असतंच. ओके, दोन डील. आपण पोचलो आहे आता स्पाइस जंक्शनला. आणि स्पाइस जंक्शनला हे काही आपलं काही असं हॉटेल नाही आहे, एक इंडियन स्टोर आहे. त्या इंडियन स्टोअरमध्ये फक्त सॅटर्डेलाच हा काउंटर लागतो, आणि त्याच्यामुळे आज आम्ही सॅटर्डे होता तर म्हटलं चला. सो असं नका समजू की हे एक रेस्टॉरंट आहे, बट बघू किती भारी आहे, कसं आहे, मी तुम्हाला लगेच दाखवतो.
जाऊया थोडस मध्ये. ते सगळं ठीक आहे, पण बायकोन सलोनी कुठे काय झाले? सलोनी हा सापडली 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 सापडली. मी काय म्हणतो, बायको कुठे? इंडियन रेस्टॉरंट, इंडियन स्टोअर आणि इंडियन स्टोअर मध्ये हे ना. हा मग मी बरोबर सांगितलं. नो रॉंग इन्फॉर्मेशन. चला आता आपण सामान खरेदी करू पहिले तर हे छोट्या मोठ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर जाऊया ताव मारायला. स्टे ट्यून. आपल्याला काय घ्यायचं होतं? साबुदाणा. साबुदाणा घ्या पटकन. साबुदाणा मेथी बनवेल. बघू. ओय पालक बघू. पालक बघू ना. फ्रेश आहे का? आपण घरी जाताना सामान घेऊन. कसं पण तुला जसं आवडेल तसं. मला काय कळतं. जोरदार 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 पराठे बिराठे पाहिजे का मला? बोलले फ्रोझन पराठे. आता झाला एक पद्धतशीर किराणा घेऊन. आता जाऊया मेन स्पॉटवर, त्याच्यासाठी सगळे थांबले तुम्ही. चला. काय काय नाही. मैसूर पाक गेलं रे. मैसूर पाक साईड बिल तर करावं लागेल का नाही? हो इथे नको. जाळच काढला भाऊ. डोसा डोसा भाई. डोसा पाहून तर एक्सपेक्टेशन्स खूप हाय. गर्दी पण लय झाली आता. काय मलाच मी फक्त कन्फ्युज आहे. काय घेतलं तू? मी पाणीपुरी घेते. पूजू सम रिलेटेड सम दहीपुरी आणि हे मैसूर पाक. हा खा खा. स्वीट नको, तिखट पाहिजे आपल्याला. तिखट बघू ना. दगडा पॅटीस चांगला लागणार आहे. हो ओके. मी तिला विचारतो. झाला एकदाचा किराणा घेऊन. काय काय घेतलंय आपण चाट मध्ये? आलू टिक्की, हां, रसमलाई, मँगो लस्सी, दाल कचोरी, चाट. आणि नाही संपलं मग घरी घेऊन जाऊ.
पार्सल. चला. एक पावभाजी आहे. दो पावभाजी. रसमलाई भी है, मैंगो लस्सी और रसमलाई. मैंगो लस्सी और रसमलाई कहाँ से? मैडम थोड़ा रुको जरा. मॅडमला लय घाई. भूक लागली. भाई मस्तपैकी बाहेर बसायला जागा पण इथे. तर तुम्ही जर कधी आले इथे बर्लिनला तर किराणा घ्यायचं, त्याच्यानंतर सगळं खायच्या याच्यावरती ताव मारायचा आणि बाहेर येऊन मस्त निवांत बसायचं पद्धतशीर. अजून 2 आयटम बायको आणती. थांबा जरा, वेट ऑन. आलीन भाऊ. कशी चेहऱ्यावरती खुशी तर पा. आता कसं बका बका थोड्या वेळ बघू नका. इथे उठले बसायचंय का तिकडे? कुठे? चल. कुछ मीठे से हो जाए. अवघड आहे भाऊ, अवघड एकदम. आता नसतं थांबत मी. आता मी नाही थांबत. चला आता काहीतरी खाऊया, म्हणजे काहीतरी म्हणजे जे घेतले ते खाऊया. थोड्या वेळात भेटूया. तुम्हाला रिव्ह्यू देतो मी कसे आयटम्स. जास्त झोन झालं. चला ताव मारू आता. अरे बाटली पण पिऊन घेते काय. थांबत नाही आता प्लेअर. आमचा प्लेअर जोरात पळतोय. का ग कसं होतं खरं सांग. रसमलाई खूप भारी. रसमलाई नाही, बाकीचं चाट सांग. जोरात बोल ना. चांगलं होतं. बट इंडिया के स्ट्रीट फूड. अरे इंडिया थोडे दिवस आता इंडियाचं यही अपना इंडिया थोडे दिन केली. मग डिसेंबरला गेला का परत तोडू. नाही तिकडची निकडची कंपॅरिझन नाही होऊ शकत भाई. आपला नादच खुळा आहे. त्यात काही वाद नाही. त्यातली त्यात आपलं स्ट्रीट फूड म्हणजे. पण कंपॅरेटिव्हली किंवा कंपॅरिझन करायचीच नाही मला. इथल्या कंडिशनला इथल्या गोष्टींमध्ये 1 नंबर आहे. आले कधी बर्लिनला तर नक्की या. स्पाइस जंक्शन. आणि चाट फक्त सॅटर्डेला मिळतो, रोज नाही. हे लक्षात ठेवा. 12 टाइमचं नाही आहे काही. सॅटर्डेला या, पण सकाळच्या टायमालाच या, नाही तर संपून जाईल. फ्रेश राहील. येस. सो मंडळी अशा प्रकारे झालाय आजचा व्लॉग. एंड करूया आता, कारण की खाऊन पिऊन झालंय. आता काय पुढचा विषय. काय मिळालं? मटरी. किराणा बरोबर दिली तिने. हो. वाव चांगलंय. टाइमपास. तर आता आपल्याला जायचं घरी जाऊन संध्याकाळी कुठेतरी परत बाहेर निघू आणि मग पुढचा ब्लॉग बनवू. चला तर मग आता culti.com भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. राम राम. सी यू. आता फक्त फूड ब्लॉग बघा. बाय. येस. जय हनुमान. चलो आणि जय महाराष्ट्र.